पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं राज्याच्या पशुसंवर्धन निधीत मोठी वाढ झाली असून रायगड जिल्ह्यासाठी तब्बल 135 कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आलाय। नवनिर्वाचित सभापती वैकुंठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग येथे झालेल्या आढावा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। या निधीतून महाराष्ट्र ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत जिल्ह्यात 1500 पर्यंत नवीन लाभार्थी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। प्रशासनानं पुढील 15 दिवसात ऑनलाईन प्रक्रिया आणि कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत। विशेष म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी कष्टकरी महिलांना सुधारित देशी कोंबड्यांची 100 पिल्ले देण्याची योजनाही प्रस्तावित आहे। पशुसंवर्धनाचा हा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासन आता सज्ज झाले आहे। महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र ग्रामीण पशुधन उद्योगिता योजना या ठिकाणी जाहीर झालेली आहे। खरं म्हटलं तर पशुसंवर्धन खात्याला गेल्या काही वर्षांमध्ये निश्चितपणे पूर्ण महाराष्ट्रासाठी 400 कोटी रुपयाचा फंड होता, परंतु या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आणि यांच्यामुळे आज राज्याकडून पशुसंवर्धन खात्याला 4,500 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। निश्चितपणे ही खाती जी आहेत ही खाती तळागाळातील जनतेच्या सेवेसाठी असलेली खाती आहेत। पशुसंवर्धनच्या माध्यमातून ज्या प्रकारे गायी, शेळ्या, मेंढ्या यांचं वाटप केलं जातं, ते वाटप केल्यानंतर समाजातील शेवटचा घटक आहे तो शेतकरी, कष्टकरी आहे, त्याला आधार मिळतो आणि त्या आधाराच्या जीवावरतीच तो आपला उदरनिर्वाह करत असतो। निश्चितपणे समाजामध्ये पूर्णपणे जे काय दुर्बल घटक आहेत, जे काय सदन मंडळी आहेत, या सगळ्यांना या योजनांचा फायदा मिळावा म्हणून या योजनेचं महाराष्ट्र सरकारने पुरस्कृत ही योजना केलेली आहे। किती लाभार्थी झाले पाहिजे या योजनेच्या माध्यमातून जर पाहिलं तर आता आम्ही मीटिंग झाल्यानंतर सांगितलं की रायगड जिल्ह्यामधून जवळपास 1000 ते 1500 लाभार्थी या ठिकाणी तयार व्हायला पाहिजे। तशा प्रकारच्या सूचना या बैठकीमध्ये दिल्या गेल्या आहेत। येत्या 15 दिवसामध्ये लाभार्थींची यादी, त्यांचे डॉक्युमेंट्स आणि त्यांची ऑनलाईन जी यंत्रणा आहे ती कार्यरत करून त्या ठिकाणी लाभार्थी वाढवणं गरजेचं आहे। जर आपण 4,500 कोटीचा जर पूर्णपणे आराखडा महाराष्ट्राचा बघितला तर आपल्या वाट्याला जवळपास 150 कोटीच्या आसपास निधी हा रायगड जिल्ह्याला येऊ शकतो, परंतु त्याच्यासाठी लाभार्थीची निवड करणं, त्यांच्या ऑनलाईन त्या ठिकाणी पेपर सबमिट करणं, त्यांचे ऑनलाईन पेपर सबमिट केल्यानंतर ज्या येणाऱ्या त्रुटी आहेत त्या त्रुटी त्या ठिकाणी निवारण करणं, या सगळ्या गोष्टी केल्या तर निश्चितपणे 150 कोटी रुपयाचा निधी पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याला या ठिकाणी येऊ शकतो। त्यावर महिलांसाठी आणि विशेष करून कष्टकरी श्रमकरी महिलांसाठी या ठिकाणी पोल्ट्री फार्मर्स, पोल्ट्री उद्योगातीलच पिलं जी काय ती पिलं त्या ठिकाणी महिला सक्षमीकरणासाठी महिलांना दिवसीय सुधारित देशी 100 पिल्लांचा पुरवठा करणं ही योजना आम्ही शेष फंडातून घेतलेली आहे। या योजनेची ज्या वेळेला कमिटीची बैठक होईल पशुसंवर्धन कमिटीची, त्यावेळेला त्या ठिकाणी मान्यता घेतली जाईल व जवळपास त्याच्यामध्ये सुद्धा 1000 ते 1500 लाभार्थी जे ऑनलाईन नसणार आहेत, ऑफलाईन लाभार्थी या रायगड जिल्ह्यातून आम्ही त्या ठिकाणी मंजूर करणार आहोत आणि त्याच्यासाठी निधी सुद्धा देणार आहोत। निश्चितपणे आज एवढ्या मोठ्या योजना आहेत, या योजनांचा पाठपुरावा करणं, या योजनांच्या तळागाळाशी जाणं, ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं हेच आमचं पहिलं उद्देश आणि ध्येय राहणार आहे।